उसकी आंखें बाज जैसे हर तरफ देखें, है अकेला फौज जैसा वार ना चूके। जंगल में कसौटा दंगल में, एक तूफान एक गर्जन मिले तो धरती हिले, एक ज्वाला एक आंधी फैले तो जल फाटक किले। दोस्त ऐसा जिंदगी में हर किसी को मिले, जैसे सांस तन को मिले। वो रसुल जैसे कभी रण तुमुल जैसे, एक धार और एक खंजर घात ऐसे करे, एक बर्बर एक तत्पर भय भी दहशत से डरे। दोस्त ऐसा जिंदगी में हर किसी को मिले, जैसे सांस तन को मिले। सूरज ही छाँव बनके आया है आज तन के, उसका साया ढाल बनके साथ ना छोड़े। ऐसी ताकत जिसके आगे मौत दम तोड़े। गुड आफ्टरनून चिराव मल्लिनाथ शरणार्थी सीताराम सासवे, संजय कुमार माळी, राजशेखर बोरेगाव, परमेश्वर कागे, लक्ष्मीकांत जळतोड, आयुब काजे, मल्लिनाथ बोरोटे, विश्वनाथ चोपडे, पंचलिंग शिंदे, सोमनाथ सिरसेडे, दस्तगीर शेख, संदीपन गायकवाडे, लक्षात असते आम्हाला चिप्पाराव वाघमारे, शरणबसप्पा चोपडे, पंचनाथ गायकवाड, सोमनाथ बिराजदार, सिद्धय्या स्वामी, युवराज सोलापुरे, दोंडप्पा बोरुडे, दोंडप्पा बोरुडे भरपूर मार खाल्लेलो सांगण्यासाठी आम्ही भरपूर मार शिवानंद तुप्पार, सिद्धाराम मळेवाडे, अमोल बनसोडे, आरिफ शेख, वैभव जमादार, मॅगी भीमण्णा, त्यागे बसवराज, गजानन वाघमारे, राठोड,
दयानंद लाटोड, शिवानंद गवसने, अजिम पेरजादे, मंजुनाथ दिंडोरे, महादेव दिंडोरे, राहुल बिराजदार, रामेश्वर भुंडीपल्ले, अंतप्पा प्रशांतोड, बंडू चिंदे, प्रथम वावळे, अमोल बनसोडे, सिद्धाराम बनसोडे, लक्ष्मण इंगळे, बसवराज बाके, रमेश सुरपुरे, दानप्पा चोपडे, मळसिद्ध कांबळे, शांतेश्वर पुजारी, विकास राठोड, शरणबसप्पा शावरे, शहाजी देशमुख, प्रभाकर अख्तर, चौधरीशेखर शंकर शिंदे, शिवानंद कोळी, वीरेश माने, चन्नप्पा वाघमारे, प्रवीण शिंगे, संतोष कोळे, बाळप्पा सपाने, अल्लाउद्दीन तांबोळे, सिद्धाराम सासरे, काही नाव लिहिलेले पुन्हा कोणाचे ते संयोजक म्हणून लिहिले डबल वेळा दिले द्या. बसवराज सोलापुरे, शिवानंद कुमटे, जे गैरहजर दंड वसूल करू आता मुलींची हजेरी गौरवभाई बिराजदार, गौरवभाई बिराजदार, अश्विनी दिंदुरे, ज्योती दिंदुरे, विजयश्री रायवडे, संगीता भुंडीपल्ले, भुवनेश्वरी मणिवाडी, रेणुका साळुंके, सुनीता जाधव, विजयलक्ष्मी वाघमारे, श्रीदेवी बाके, लक्ष्मी भुसारे, राजश्री भुंडीपल्ले, रेखा भुंडीपल्ले, सुखदेवी कापसे, अलमास काजे, लक्ष्मीबाई कोळे, सदावर सिंदगी, रजिया शेख, लक्ष्मी स्वामी, भाग्यश्री बगळे, भागीरथी शिवशंकर बोम्मणगे, ज्योती बनगुंडे, सविता थांब, सोनाली देवकते, रेश्मा पुराणे, सुरेखा बिराजदार, अंबिका माळी, कविता कोळी, राजश्री बाके, प्रत्येकाने आपापल्या जागेवर उभारून आपलं नाव, सध्या आपण काय करता, नोकरी करता, व्यवसाय करता, शेती करता, आहे आपला जो काही व्यवसाय असेल ते सांगायचं आणि सध्या कुठल्या ठिकाणी काम करता, बरीच आहे.
मुलांच्या बाबतीत सांगितलं तुम्हाला तुमचं नाव येते आहे, तुम्ही कुठे काम करता, कुठल्या उद्योगात, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, सध्या काय करता, सगळं अगदी व्यवस्थित गरजेचं आहे. बायकोचं नाव सांगण्याबाबत थोडस संभ्रमावस्था निर्माण होते. खरं नाव सांगा, तुम्ही दुसऱ्याचं नाव म्हणून तुमचं आहे तेवढं परिचय. मल्लीनाथ गोपालप्पा शहराचे मुक्काम पोस्ट आहेरवाडी, तालुका सोलापूर. मला एक मुलगी आहे, ते इथं एस.के. मल्लप्पा कोल्हापूर शाळेमध्ये इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. दुसरा मुलगा आहे गुरुकुल कुंभारीला आहे, त्याचा आहे 4वीला. तिसरा मुलगा आहे इयत्ता 1लीला आहे. सध्या व्यापारी म्हणून आहे. पहिल्यापासून तो व्यापारी होता. पहिला एक दुकान होता, आता 2 दुकान झाले. एक मिनिट आहे, परिचय करून द्यायचा असताना मध्ये कॉमेंट करू नका, कारण ते सभ्यतेला धरून होतंय, सोडून होतंय. तुम्ही संबंधित विद्यार्थी परिचय करून दिला आणि तुम्ही माझ्या मागे जर बोलू लागला तर काय सांगतो ते आपल्याला कळणार, तुम्हालाही कळणार. तो प्लीज सायलेंट राहा, सगळ्यांना शांतपणे ऐकू द्या. मी पंचप्पा वागंडा प्रशांतपूर. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. लास्ट 14 इयर्स झालं लक्ष्मी मध्ये प्रोसेस मॅनेजर म्हणून करतोय. माझं लग्न 2019 मध्ये झालं आणि मला एक छोटी मूल आहे जी 8 महिने. माझं नाव शिवमोदी सीताराम आहे. मी शेती करतो आणि 2 मुलं आहेत. नाव व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या माझ्या सर्व गुरुवरी आणि माझ्या मित्र मैत्रिणी, माझं नाव युवराज सोलापुरे. माझं शिक्षण MA BEd सेट टेट आणि PhD पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा प्रकल्प महामंडळ जो आहे NTPC वरती रिसर्च चालू आहे माझा, की सोशो इकॉनॉमिक इफेक्ट काय झाले आपल्या या कॉन्ट्रीब्युशनचे काय सोलापूर याच्यामध्ये, त्याच्यावरती रिसर्च चालू आहे. माझा फायनल स्टेटस आहे 4 वर्ष चालू आहे. मग मी सध्या आहे संगमेश्वर कॉलेज सोलापूर इथे अर्थशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून 2019 पासून कार्यरत आहे. राहुल राष्ट्रीय बिराजदार. माझं एज्युकेशन सिव्हिल एमटेक डिपार्टमेंटमध्ये. तर मी मध्ये कंप्लीट नाव आहे गॅलोप इन्फ्रा सर्व्हिसेस कन्सल्टन्सी. आम्ही हायवे, रोड, कॅनल्स असं विविध क्षेत्रातले जे कन्स्ट्रक्शन काम होतं त्याचं फक्त कन्सल्टिंग प्रोव्हाइड करतो आम्ही, कन्स्ट्रक्शन करत नाही. असं मला ऑपॉर्च्युनिटी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि NTPC मध्ये कॉन्ट्रॅक्ट करतो. राजकीय आणि क्षेत्रात पण काम करतो. व्यवस्थित बसावं आहे सोलापूर आहे. शेती करतो. माझं नाव मी गजानन पंडित वाघमारे. मी आयर्वाडीचा रहिवासी आहे. 12वीचं शिक्षण झालेलं आहे आणि त्यानंतर BEd केलं. BEd नंतर BA केलं आणि काही इच्छा नसताना पोलीस भरतीसाठी ट्राय केलं आणि या शाळेने दिलेल्या महत्वपूर्ण शिक्षणामुळे मी इझिली पोलीस खात्यामध्ये सिलेक्शन झालं माझं. आता सध्या पोलीस हवालदार म्हणून मी सोलापूरमध्ये कार्यरत आहे. त्याच्या अगोदर 10 वर्ष मुंबईमध्ये मी पोलीस सेवा दिलेली आहे. मी विवाहित आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझं नाव सिद्धार्थ विजय स्वामी आहे. NTPC मधील कामाला. माझं नाव अजिम हजरत किरजादे आहे.
राहणार आयवडीचा आहे, सध्या राहतो सोलापूरमध्ये. मी एनटीपीसी मध्ये ऑफिस असिस्टंट म्हणून पोस्टवर आहे. माझे एम ए झालेलं आहे आणि मी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये क्लर्क म्हणून सिलेक्शन पण झालेलो आहो. सध्या ऑर्डर पण येणार आहे ते शिक्षण इथं झालंय. त्यानंतर मी मुंबईला गेलो. आणि सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव मल्लीनाथ बोरुटे. मी एमटीएमसी मध्ये IVR या पोस्टवर आहे आणि माझं क्वालिफिकेशन आहे BA पास ITI प्लस NCVT. थँक्यू. शिक्षण घेतो. पुन्हा काय कारणामुळे शिक्षण घ्यायचं झालं आपण सध्या शेती करतो. माझं नाव राजशेखर शंकरराव गोरेगाव. माझं पहिलीपासून ते 12 पर्यंत शिक्षण झालेलं आहे. माझ्या बायकोचं नाव मालाश्री राजशेखर गोरेगाव. सध्या मी इथे एनटीपीसी मध्ये काम करतोय. त्या व्यतिरिक्त संभाजी आत्मा संघटना म्हणून सोलापूरमध्ये एक संघटना आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारावरती चालणारी संघटना. त्यामध्ये तालुका संघटना म्हणून मी काम करतोय. त्या व्यतिरिक्त श्री वटवृक्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्था यामध्ये मी सहसचिव म्हणून काम करतोय. धन्यवाद. मी शिवानंद सन्नापा तुकर पर्यंत या मलापा कोल्हापुरी प्रशासनामध्ये होतो. त्याच्यानंतर 12वीचं शिक्षण आणि पुढचे शिक्षण KD कॉलेज अक्कलकोट मध्ये पूर्ण झालं आणि MA मी सोलापूर संगमेश्वर कॉलेज मध्ये केलेले आहेत. माझा MA 4 सब्जेक्ट मध्ये पूर्ण झालेले आहेत. MA BEd आणि BCA असं आहे. मी राहायला गावाकडे आहे सध्या. या शिक्षणाबरोबर शिकवायला बसवराज ज्युनियर कॉलेज ऑफ करंजी इथं कार्यरत आहेत आणि त्याच्याबरोबर राजकीय सामाजिक आणि शेती करतोय. माझा डाळिंबाचा बाग आहे. अवश्य या लागेल तर सांगतो. ठीक आहे. नमस्कार, मी लक्ष्मीकांत. मी इथं 12वी 2008 साली कंप्लीट केल्यानंतर पुणे येथे BA हे ऍडमिशन घेतलो. तसं मी IT कंपन्यांमध्ये काम केलो. 2012 ते 2017 या कालावधीत मी विविध कंपन्यांमध्ये पुण्यामध्ये काम करून तदनंतर इथं सोलापूर NTPC येथे C&I डिपार्टमेंट मध्ये ऍज अ टेक्निशियन म्हणून काम करतोय. धन्यवाद. नमस्कार, मी शिवानंद काशीनाथ गवसने. मी राहणार सिंदखेडचा आहे. माझं शिक्षण BCA झालंय. सध्या मी नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल येथे क्लर्क म्हणून काम करतोय. माझी पत्नी पुष्पलता गवसने आहे. ती SVCS हायस्कूल भवानपेठ येथे सहशिक्षिका म्हणून काम करते आणि मला 2 मुलं आहेत. म्हणून कामाला आहे. माझं नाव सोमनाथ संगप्पा शेषेड आहे आणि मी NTPC मध्ये कामाला आहे आणि माझं साईड बिझनेस पण आहे फॅब्रिकेशन. माझं नाव ग्रामपंचायत सदस्य आहे आणि सामाजिक राजकीय काम करतो. माझं शिक्षण BEd पर्यंत झालं आहे. धन्यवाद. माझं नाव मनोज शिवराज आहे. माझ्या एज्युकेशन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथे डिप्लोमा मेकॅनिकल झाला. नंतर मी सर्व्हिस डिग्री कंप्लीट केलेलं आहे मुंबई येथे. सध्या DHL संघाच्या इंडिया लिमिटेड मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून माझं नाव अमन माधव पाटे आहे. सध्या आता शेती करतो. माझं नाव शरण संपा शावरे आहे. माझं शिक्षण MSc इन्स्ट्रुमेंटेशन झालेलं आहे आणि मी आता शुगर फॅक्टरीमध्ये काम करत आहे. आज भारतात नव्हे तर विदेशात जाऊन मी
4 वर्ष नोकरी केली आहे. मी एनटीपीसी मध्ये कामाला आहे. मला 2 मुली आहेत, मुलगा. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव अमोल बनसोडे. माझं 12वी पर्यंत शिक्षण इथं झालेलं आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन मेसो कॉलेजमधून कंप्लीट झालं आणि सध्या मी पुण्यात असतो ॲज अ मॅनेजर. बरेच मल्टिपल ऑफिसेस आहेत लाईक पुणे, मुंबई, दिल्ली आणि चेन्नई. तर एक प्रेस मॅनेजमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे जी थँक्यू. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझं नाव संदीपान दत्तात्रय जायगोडे. मी एनटीपीसी मध्ये जॉबला आहे. तसंच राजकीय क्षेत्रात सुद्धा काम करतो. सध्या ग्रामपंचायत सदस्य आहे आणि माझा ॲडव्हान्स डिप्लोमा फायर अँड सेफ्टी झालेला आहे. मी सध्या स्टोअरमध्ये काम करतो. हॅलो, मी सिद्धाराम मनसोडे. 5वी ते 12वी पूर्ण शिक्षण गावामध्ये झालेले आहे. तिथून ग्रॅज्युएशन जो माझं आहे सोलापूरमध्ये. सोलापूरनंतर मी पुण्यामध्ये गेलो. पुण्यामध्ये मी फिल्म मेकिंगचा कोर्स केला आणि थोडंसं इच्छा लिखाणावर करायचं होती, त्यानुसार मी फिल्म मेकिंगचा कोर्स केला. तर मी आतापर्यंत 8 शॉर्ट फिल्म केलेले आहेत. तर एका शॉर्ट फिल्मला माझे 18 अवॉर्ड भेटलेले आहेत आणि दुसऱ्या शॉर्ट फिल्मला 2 अवॉर्ड भेटले. त्याचबरोबर 2018 राज्यस्तरीय दूरदृष्टी चित्रपट निर्माता म्हणून मला अवॉर्ड पण भेटलेला आहे. आणि त्याच्यानंतर मराठीचे 4 वेब सिरीज मी केलेले आहेत आणि आता अपकमिंग माझं एक अल्बम सॉन्ग आहे, म्हणजे मी लिहिलेलं सॉन्ग आहे, ते लवकरच रेकॉर्डिंग होत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी विश्वनाथ लक्ष्मण चोपडे. मी 3 वर्ष बीएस मध्ये काम केलेलं आहे. आता सध्या नमस्कार, माझं नाव बसवराज माळी आहे. मी शेती करतो. मला 2 मुली आहेत. नमस्कार, माझा कम्प्युटर शेअरचा सर्व्हिस बिझनेस आहे. सध्या पुण्यामध्ये चालतोय. माझं लग्न 2013 साली गावातल्या मुलीसोबत झालं. जी शाळेतली विद्यार्थी दुष्काळी संधी. सध्या मला एक मुलगी आणि एक मुलगा असा माझा संस्था आहे. नमस्कार, मी नानाप्पा चोपडे. लक्ष्मी ऑटोमोबाईल येथे स्पेअर पार्ट एक्सपर्ट म्हणून काम करतो. अजून माझे नाव व्यवसाय शेती करतो. मला 2 मुलं आहेत. माझं नाव जगन्नाथ शिवानंद वाघमारे. माझं शिक्षण MA झालेलं आहे. सध्या मी जैन शुगर प्रायव्हेट लिमिटेड स्कूल म्हणून काम करतो. हॅलो, माझं नाव पंचलिंग नारायण शिंदे आहे आणि ITI फिटर ट्रेड झाले. NTPCला जॉबला आहे ऑपरेटर म्हणून, ऑफसाईड ऑपरेटर म्हणून. नमस्कार, माझं नाव पंचनाथ गायकवाड आहे. माझं नाव धोंडप्पा काशीराय बोरोटे. माझं 12वी पर्यंत शिक्षण यात राहणार आयरवाडी या शाळेत झालेली आहे. तसेच 12वी नंतर मी DED केलो. त्यानंतर BEd केलो आणि BEd झाल्यानंतर MA केलो आणि अशा पद्धतीनं गेल्या 12 वर्षापासून या शाळेमध्ये हिंदी विषय शिकवत आहे आणि या शाळेमध्ये शिकवत असताना मला फार आनंद होत आहे आणि अशा पद्धतीनं मी माझा परिचय पूर्ण करतो. धन्यवाद. माझं नाव शहाजी भास्कर माळे देशमुख. माझे शिक्षण MBA झालेलं आहे. मी 7 वर्ष पुण्यामध्ये जॉब केलोय ॲज अ सेल्स मॅनेजर म्हणून. माझ्याकडे 7 डिस्ट्रिक्ट होते. आता सध्याला मी आयुर्वेदिकच रहवास करतोय आणि मी सध्याला बिझनेस करतोय. रमेश पंतप्पा दिलदोरे. मी शेती करतो. माझं नाव लक्ष्मण चोपडे. नमस्कार, शिवानंद महादेव कुंटे. मी NTPC मध्ये कामाला मेल ऑपरेटर म्हणून आहे. सर्वांना नमस्कार. माझे नाव अमोल नंदप्पा बनसोडे, राहणार अंकलगी. माझं एज्युकेशन MA BEd इंग्लिशमध्ये झालेलं आहे. त्यानंतर BEd झाल्यानंतर मग 2014 साली मी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था जुळे सोलापूर या शाळेमध्ये 8वी ते 10वी या वर्गाला इंग्लिश विषयाचं अध्यापन केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये यशोधरा ज्युनियर कॉलेजमध्ये इथेही 11वी 12वी या वर्गासाठी इंग्लिश विषयाचं अध्यापन केलेलं आहे. त्याच्यानंतर 5 वर्ष श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल सोलापूर या ठिकाणी सुद्धा 5 वर्ष इंग्लिश विषयाचं अध्यापन केलेलं आहे. पाठीमागच्या वर्षापासून जूनपासून श्री स्वामीनारायण इंटरनॅशनल गुरुकुल सोलापूर कुंभारी येथे मी इंग्लिश विषयाचं अध्यापन करत आहे.
आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12वीला मला इतिहास शिकवायला कटारे मॅडम होते. तेव्हापासून इतिहास विषयाची आवड निर्माण झालेली होती आणि त्यामुळं BA सेकंड इयरला असताना इतिहास हा विषय ऑप्शनल होता आणि त्या विषयाची गोडी निर्माण झाल्यामुळं मी कॉलेजमध्ये BA सेकंड इयरला इतिहासामध्ये पहिला नंबर आलेला होता आणि त्याच प्रेरणेने मी इतिहासाचं 2019 साली सुद्धा ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव इरेशा काशीनाथ माने. माझं 11वी-12वी इथं झालं आणि पहिली ते 10वी मी बंकर केलं होतं शिकायला आणि त्याच्यानंतर MA हिस्ट्रीमध्ये मी वसुंधरा कॉलेज महाविद्यालयामध्ये पूर्ण केलं आणि आता सध्या पुण्यामध्ये प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करतो. नमस्कार, माझं नाव विजयकुमार मल्हार पारपळे, राहणार शिंदे, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. सध्या ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून गावात सिंदखेड गावामध्येच कार्यरत आहे. दस्तगीर लाल सबसे मुक्काम तालुका तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. मी 2005 ते 12वी पर्यंत ह्याच शाळेत माझं शिक्षण झालेलं आणि मी सोलापूरमध्ये ग्रॅज्युएट पर्यंत शिकलो आणि विशेष करून माझा मुलगा बी इथं इयत्ता 6वी अ मध्ये शिकत आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव विरूपाक्ष नागनाथ जुनगे. माझं शिक्षण 2007 10वी 2008 मध्ये 12वी इथं झालेलं आहे. माझं शिक्षण संपल्यानंतर 12वी नंतर डायरेक्ट पेपर संपल्या मी टॉवरच्या कामाला आंध्र प्रदेशमध्ये गेलो. आंध्र प्रदेशमध्ये टॉवरचं काम नाही म्हणलं तर 2008 ते 2013 पर्यंत केलो. 2013 नंतर NTPC घरासमोर NTPC कंपनी आली. त्यामुळे मी NTPC कंपनीमध्ये बुलेरो घेऊन गाडी म्हणजे 3-4 वर्ष गाडी चालवलं. त्याच्यानंतर परत गाडी म्हणजे गाडीचं मार्केटिंग कमी झाल्यामुळे NTPC मध्ये कामाला लागलो. काम पण आता चांगलं वाटलं नाही. 3-4 वर्ष NTPC मध्ये 14 नंतर 3-4 वर्ष गाडी चालवून परत आता 2018 पासून 23 पर्यंत NTPC मध्ये काम केलो. मग त्याच्यानंतर ते पण चांगलं वाटलं नाही. आता सध्या मी शेती करतो. शेती मला 1 नंबर वाटल्यामुळे शेती करताय. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून आम्ही शेतीला प्राधान्य दिलेलं आहे. सगळं काम सोडून आता सध्या शेतीचं काम करत आहे. माझं लग्न 2016 मध्ये 19 एप्रिल 2016 मध्ये लग्न झालं. दोघा भावांच्या शेतामध्ये झालं. मला आता माझ्या बायकोचं नाव रुपाली विरूपाक्ष जुनगे आहे. माझं 3 मुली आहेत. पहिल्या मुलीचं नाव लक्ष्मी विरूपाक्ष नागनाथ जुनगे आहे. दुसऱ्या मुलीचं नाव विद्या विरूपाक्ष नागनाथ जुनगे आहे. तिसऱ्या मुलीचं नाव ऐश्वर्या विरूपाक्ष जुनगे आहे. आणि कुलपुत्रामुळं ते मुलग्यामुळं त्यामुळं मुलांसाठी मुलींची संख्या वाढल्यामुळं आता मुलगा एक 4 नंबरचा मुलगा आहे. मुलाचं नाव सिद्धाराम विरूपाक्ष जुनगे आहे. असं सध्या माझं फॅमिली आहे. मी आईवडील आहे. सगळ्यांचं मन देऊन ऐकल्याबद्दल सगळ्यांचा आभार आहे. शिक्षक आणि वर्ग मित्र मैत्रिणींचा. माझे नाव सागर सपाने, बाळाप्पा काशीनाथ सपाने. मी मागील 4 वर्षापासून भारतातील विमा क्षेत्रामध्ये सर्वात फेमस असणारे किंवा नावाजलेल्या कंपनी असणारे भारतीय आयुर्विमा महामंडळ येथे विमा सल्लागार म्हणून काम करतोय. मागील 4 वर्षामध्ये मी जवळपास 350हून जास्त कुटुंबांना आर्थिक सल्लागार म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलेला आहे आणि मागील 2 वर्ष सलग मी शतकवीर विमा प्रतिनिधी म्हणून सोलापूर शाखेमध्ये कार्यरत आहे. धन्यवाद. माझं नाव ज्योती सुनीलप्पा जिंगुरे. सासरचे नाव ज्योती गुरुनाथ कालीपते, मुक्काम सरवर. मला 2 मुलं आहेत. मी गृहिणी आहे. माझं नाव ज्योती श्रीशैल भंगवडे. सासरचे नाव ज्योती महेश आहे. सर्वांना नमस्कार. माझे नाव लक्ष्मी विश्वास स्वामी आणि मिस्टरचं नाव लक्ष्मी महादेव स्वामी. गृहिणी आहे. मी राजश्री रामकेश्वर मोठेपले, बिझनेस विठ्ठल बिजापुरे. मी अंकलीला राहते. गृहिणी आहे आणि शेतकरी पण आहे. मी रेखा एरेना पोलीपले. मिस्टरचं नाव शंकर कबाडे. मी विजापूरला राहते. गृहिणी आहे.
माझं नाव भुवनेश्वरी जिदानंद मळवडे, सासर समायोग भुवनेश्वर संतोष पाटील. मला 2 मुले आहेत. मी धारोडला राहते. माझे नाव जयश्री दत्तात्रय धारगोडे, सासर मी कारागृह कोल्हापूर येथे कार्यरत आहे. माझं नाव संगीता परिचय आणि सासरचं नाव संगीता मुलीन आहे आणि 3 मुले आहेत. माझं नाव अश्विनी शिवानंद दिंडोरा आहे. आताचं नाव प्रीती नागनाथ बंगले. मी केव्हामध्ये राहते. 2 मुलं आहेत. श्रीदेवी श्रीमंत बाके, पूजा विजयकुमार माडाळे, दोन्ही नाव. माझा व्यवसाय आहे, टेलरिंग काम करते म्हणजे शिवणकाम. 2 मुलं आहेत. एक नाणं दिले तर सोलापूरला राहते, विमानतळ. राजश्री बसवराज बाके आणि सासरकडचे नागनाथ राजश्री नागनाथ नेमके. माझं नाव रेश्मा नागनाथ कुराळे आणि सासरचं रेश्मा रेश्मा नागनाथ लागुरे आणि सध्याला मुलगा आहे. आणि मुलगी आहे. माझा मुलगा ही आता 11वी कंप्लीट झालेले आहे. 12वी आणि दुसरा मुलगा 9वी कंप्लीट झालेले आहे. 10वीला इथे ताकद श्री मल्लाप्पा कोल्हापूर प्रशासनामध्ये दोन्ही मुलं शिकत आहेत. माझं नाव सविता महाराज. मला इथं दिलेलं आहे सासूबाईंचं सविता काटना सुसाडे. मला 2 पोरं आहे, 1 मुलगी आहे. पोरगा यांनी कामाला तसं फोन फ्लाईटच आहे. माझं नाव सुरेख जगदंबा कापसे. मला जन्म दिलेलं आहे. सासरचं नाव स्मिता येराला प्रेमी. माझं नाव लक्ष्मी सुभाष पिसारे. सासरचं नाव लक्ष्मी श्रीसाई कामवड. मी करजगी दराचे कुबेर करते. मला 1 मुलगा आहे. माझे नाव अल्मा शेरवी पाचे. माझं नाव अल्मा शेरवी. मी आयटी कंपनीमध्ये ऑपरेटर म्हणून जॉब करते. मला त्याच्या मुंबईला कविता नमस्कार. माझं मुलं इथं शाळा शिकलेलं आहे. आता मी 12वीला आहे. 12वीला आहे. 6वीला पोरगी आहे. आम्हाला इथं यायला फक्त यांनी तुमच्या मुलाला मानली. माझं नाव रजिया इस्माईल शेख आहे. माझं मिस्टरचं नाव रजिया इनायत खान पठाण. मी गृहिणी. माझं नाव सुरेखा शिकंदरागर. मला 7 मुलं आहेत. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा. मला 10वी मुलं आहेत. सासरचं नाव गंगाबाई शंभरसप्पा आहे. शिक्षक आहे. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलगा 11वीला सायन्स साईडला याच्यावर शिकतो. मुलगी 9वीला आहे. नमस्कार. मी से दवा गोरखपा शेट्टी आहे. सासरचं नाव वैशाली विश्वनाथ महिमकर. मला 2 मुली आहेत. मी गृहिणी. नमस्कार. माझं नाव रेणुका सुरेश साळुंके. सासरचं नाव रेणुका कल्याण यादव. मी मोहोळ तांबोळ येथे आहे. अंगणवाडी सेविका आहे. लक्ष्मी कलामांतरी. मास्टर वर्क सगळ्यांना करून दिले आणि तुम्ही सर्वांनी मला लाडाचं नाव ठेवलंय. काय नाव ते? टिली. सर्वांचं लाडाचं नाव टिली. ते पग राहिले ते म्हणून सांगितले. सर्वांचे स्वपरिचय द्यायचं झाले का? कोणी राहिलं चुकून असेल तर येऊन स्वतः नाव सांगा. मुलीमध्ये आता विद्यार्थ्यांनी स्वतःचे मनोमत व्यक्त करायचे. आपल्या शिक्षकाबद्दल, शाळेबद्दल, मित्रमैत्रिणीबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे थोडक्या शब्दामध्ये येऊन समोर आपलं मनोमत व्यक्त करायचं. 5 मिनिटं तुम्हाला वेळ देईल जाईल. त्यामध्ये तुमचं मनोमत उभा आहे 2 शब्द बोलण्यासाठी, आपल्या शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. शिक्षकांनी आपल्याला घडवलं, मोठं केलं. या शाळेच्या आवारामध्ये आपण शिकलो, वाढलो. आज आपण प्रत्येकाच्या संसारामध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये छोटे मोठे उद्योग करून, नोकरी करून आपल्या संसारात आपण सुखी आहोत. या शिक्षकांचा, गुरुजन वर्गांचा आणि आपल्या वडीलधाऱ्या सर्व व्यक्तींचा आपल्या डोक्यावरती आशीर्वाद आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सुखी आहोत. विशेषतः मला सांगायचं म्हणजे शाळेमध्ये शिकत असताना
एक तर फार हुशार विद्यार्थी सगळ्यांच्या नजरेत असतो, नंतर एक तर टुकार विद्यार्थी सगळ्यांच्या नजरेत असतो. तसा मी फार हुशारही नव्हतो आणि टुकारही नव्हतो. 5वी ते 10वी पर्यंत एकदम अगदी मला 6वीला कटरे मॅडम वर्ग शिक्षिका होत्या. त्यांची सही माझ्याकडे प्रगती पुस्तक आज देखील आहे. प्रमोट पास केलेलं आहे. पण मी शाळेत 6वीत प्रमोट पास झालो, परंतु 12वी मध्ये मी ह्याच शाळेमध्ये ह्या कॉलेजमध्ये पहिला आलो. सांगायचं तात्पर्य हे आहे की माणूस प्रयत्नाने सतत सातत्याने अभ्यास केला की तो मोठा होतो. आणि इंग्रजी विषयामध्ये 8वीचा किस्सा, मला वाटतं 9वीचा किस्सा, 9वी मध्ये असताना इंग्रजी विषयामध्ये मंजुनाथ डोंगरे सर्वात हुशार विद्यार्थी, त्याला 17 मार्क होते. आणि मी काहीही मनामध्ये शंका न करता माझं सांगतो, मला 2-0 मार्क होते. आणि जोरगी सर सर्वांना परिचित आहे, अर्धस्त व्यक्तिमत्व आहे. आणि ते पॅन्ट शर्ट ऐवजी नेहरू शर्ट पायजामा जास्त वापरतात. आणि ते असे चालत समोर आले की सगळ्यांचीच भीती उठते, न घाबरणारा विद्यार्थी तर कोणच नाही. त्यातला मी पण होतो. आणि सर ज्यांना जास्त मार्क पडले त्यांना सुद्धा आणि ज्यांना कमी मार्क पडले त्यांना सुद्धा सर्वांना वरती घेऊन मारायला सुरुवात केली. सर्वांचा नंबर आला आणि मी मागे बसलो होतो. माझ्या हातापायाला घाम फुटला होता. मागे बसता काय होईल ते मारण्याचा प्रकार बघून. आणि सर्वांचा मार खाण्याचा वेळ आला, माझा नंबर आला आणि मला 2-0 मार्क. सर खरून वरून असं मला बघितलंय आणि विचारले काय अवस्था आहे. सर मी सरळ सांगितलं एक शक्कल लढवली, यातून सुटका होईल असं. सर आपण शिकवलेलं मला काही समजत नाही, या वाक्यातून आणि ठरल्याप्रमाणे माझी सुखरूप सुटका झाली. मी एकही छडी ना खाता बसलो. परंतु त्या एका गोष्टीतून मी मोठा बोध घेतला आणि त्या दिवशी संकल्प केला की आपण काहीतरी करून दाखवायचं. 0 मार्क मिळवतो, आपण मार खायच्याही लायकीचे नाहोत का, अशा प्रकारची मनामध्ये एक शंका आली. आणि छडी लागेल छमछम विद्या ही गमगम हे म्हणतात ते खरंच आहे. आणि त्यामुळे मी ते मनाशी तसा निश्चय केला. आणि तेव्हापासून सर जोरगी सरांना मी खूप आदर्श मानतो. जोरगी सरांना सगळ्या शिक्षकांना आदर्श मानतो, परंतु एक पाश्चिमात्य भाषा इंग्रजी विषय, आपली त्यात मातृभाषा कन्नड, महाराष्ट्रात राहून मराठीची राजभाषा मराठी, व्यवहारातली भाषा मराठी, पण आपण बोलतो कन्नड. आणि त्यामुळे आपल्याला शिक्षण घेताना आणि आई वडील त्यात अडाण, त्यामुळे शिक्षणातून घडणं हे फार कठीणच काम होतं. पण शिक्षक सरांनी सगळ्या शिक्षकांनी आणि विशेषतः शिक्षकांची सुद्धा मराठी अडीअडचणीला ज्यांच्या शिक्षकांना काही शंका असेल त्यांच्या शंकांचं निरसन करण्याचं विद्यार्थ्यांच्या बरोबर ते आदरणीय जोशी सर करायचे. मराठी विषयाचा चांगल्या गाड्या अभ्यासात ज्येष्ठ शिक्षक जोशी सरांचं देखील खूप आपल्या सर्वांसाठी खूप मोठा योगदान आहे. आणि सरांना देखील सेवानिवृत्त झालेले सर त्यांच्या पुढच्या जीवनासाठी शुभेच्छा देतो. आणि आदरणीय कटरे मॅडम उपस्थित आहेत. शिक्षकाबद्दल बोलतो थोडा 2 शब्द, वेळ कमी आहे आणि या गोष्टीची. कटारे मॅडम इतिहास विषय शिकवत असताना अक्षरशः आपल्याला इतिहास काळात घेऊन जायचे. ते पाठ शिकवताना ते रंजक इतिहास समोर डोळ्यासमोर आणत असताना आज देखील ते विषय आहेत. मी एक्सटर्नल BA केलं, मोठेपणा मॅडमचा आहे यामध्ये माझा नाही. मी नोकरी करत असताना शिक्षण घेतलेलं आहे. कारण काय अल्पावधीतच नोकरी लागलो, कारण काय गुणवत्तापूर्ण शिक्षण या शाळेने मला दिलं, त्यामुळे मी नोकरी लवकर लागलो. आणि एक्सटर्नल BA पेपर देत असताना मला इतिहास विषय होता. बनसोडे सरांनी देखील उल्लेख केला. मॅडमनी इतिहास शिकवलेला असल्यामुळं मी काही अभ्यास न करता 60 मार्क मला 100 मिळाले होते, काही अभ्यास न करता. आणि फक्त अर्ध्या तासामध्ये पेपर घेऊन बाहेर गेलो होतो. आणि तोच पेपर सगळे एक्सटर्नल विद्यार्थी असल्यामुळे पर्यवेक्षक सगळ्या मुलांना देत होते. असा हा विषय आहे. कटारे मॅडम आणि कोणाळे मॅडमचा एक प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील मला अजूनही आठवते. कटारे मॅडम 6वीला असताना रबराचे व्हल्कनायझेशन म्हणजे काय हा एक प्रश्न होता. आणि त्याचं उत्तर मॅडम 2-3 वेळा ते प्रत्येक वेळेस घेऊन घ्यायचे. आणि त्याचं उत्तर असं होतं, कच्चे रबर विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट तापमानापर्यंत तापवत असता मृदू व कठीण व टणक रबराचे मृदू रबरात रूपांतर होते, त्याला रबराचे व्हल्कनायझेशन म्हणतात. हे उत्तर होतं. अगदी बरोबर आहे मॅडम, बरोबर आहे का? आणि जोरगी सर शिकवत असताना इंग्रजी विषयामध्ये थोडं घालतो, पण त्या दिवशी मी निश्चय केला होता त्याप्रमाणे मी इंग्रजी विषयाचा वोकॅब्युलरी वाढवण्याचा प्रयत्न केलो. ज्या गोष्टीला आपल्याला पर्टिक्युलरली काय म्हणतात ते माहीतच नसेल तर आपण ती भाषा बोलू शकत नाही. त्यामुळे मी डिक्शनरी शब्द वापर केलो. आणि सर रोज 5 शब्द पाठ करून आपल्याला याद सांगायचे, सगळ्यांना विचारायचे शब्द. माझा नंबर आला की रोज पाठ करून येत असल्यामुळे मला गाळायचे सर. हा विषय होता, त्यामुळे मी इंग्रजी विषय मला चांगला झाला. आणि त्याच विषयामध्ये इयत्ता 11वीला घटक चाचणीला माझा पहिला नंबर आला.
0 मार्क घेणारा मुलगा उत्तम क्रमांक घेऊ शकतो हे मला त्या शिक्षण बद्दल याचा आत्मविश्वास वाढत गेला आणि चांगला शिक्षण घेण्याचा प्रयत्न केलो. त्या शिक्षणाच्या जोरावरती गुरुजनांनी केलेल्या संस्कारावरती आपण आज यशस्वी पोलीस म्हणून कार्यरत आहे आणि शाळेने दिलेल्या संस्कारावरती समाजाचं वाकडं पाऊल पडू नये, आपल्या मुलांचं वाकडं पाऊल पडू नये, आपलं देखील वाकडं पाऊल पडू नये, आपण यशस्वी जीवन जगावं यासाठी मी सतत प्रयत्न करतो. आणि सरांनी मला बोलण्याची संधी दिली आणि सर्व मित्र आपण एकत्र आलो स्नेह मेळाव्यानिमित्त. स्नेह मेळाव्यात एकत्र आलो आणि सर्वांनी स्नेह भोजन केलं. एकत्रित भोजन केलं की स्नेह वाढतो आणि नक्की स्नेह वाढलेला आहे. असाच हा स्नेह वृद्धिंगत व्हावा अशी पंचलिंगेश्वरच्या मी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्व गुरुजनांचं मित्रमैत्रिणींचं सर्वांचा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना भाईवारसाठी शुभेच्छा. अजून कोणी इच्छुक आहे का स्वतःचे मत मांडायला? सासरे सर. मी प्रथम सर्व शिक्षकांचं वंदन मानतो. माझ्या 2 शब्द चालू आहे. आमच्या डोक्यात काहीच नव्हतं की माझी विद्यार्थी मेळावा साजरा करावा म्हणून. जेव्हा तुप्पत सरांनी राजशेखर बोरेगाव यांना फोन केला की असं असं आपल्याला स्नेह मेळावा घ्यायचा आहे, कसं करायचं म्हणून त्यांनी सांगितलं. नंतर मला राजशेखरांचा फोन आला. त्यानं म्हटला की सासरे कुठं आहे? मी घरी आहे. त्यानं म्हटलं आपण असं असं तुप्पत सरांनी फोन केलं होतं की आपल्याला भेटणार आहे आणि स्नेह मेळावा साजरा करा. मी म्हटलं मला काय इच्छा नाही म्हणलो प्रथमतः मी, कारण मी अनेक कामं असतात राजकारणामध्ये, म्हणजे त्यासाठी मी नाही म्हणलो. नंतर मला असा विचार आला की आपले मित्र आपल्यापर्यंत येतात तर आपण काही जर त्यांच्यासाठी मदत करू म्हणून तेव्हा आम्ही होकार दिला त्यांना. तेव्हापासून राजशेखर, मी आणि मल्लीनाथ शरणार्थी, संजय माळी सगळ्यांनी मिळून मिटिंग घ्यायचा विचार केला. नंतर मागील जनरल साहेब यांना पण सांगितलं की असं असं मिटिंग आहे, तुम्ही पण याच्यामध्ये ॲड व्हावं. त्यांनी मला हो अवश्य हो. नंतर त्यांना आम्ही सगळ्यांनी विचार करून सांगितलं की म्हणजे महिन्यात 3 महिना आपला हे विचार चालूच होतं. माझ्या सरकारने सांगितलं की आपल्या सर्व वर्गमित्रांमध्ये तू जरा श्रीमंत आहेस तर म्हणजे उद्योजक आहेस, त्यासाठी तू आपल्या सर्व मित्रांसाठी जेवणाची व्यवस्था करावं ही आमची इच्छा होती त्यांना सांगायचं. त्यांनी पण नाही म्हटलं नाही, होकार दिला. जेवणाचं बजेट बसवत होतं ते 40 ते 50 हजारपर्यंत. आम्ही वर्गणी गोळा केली सर्वांची मिळून 1.5 लाख ते 2 लाखपर्यंत गेलेले आहेत वर्गणी. काही तर वर्गणी आपल्या बाकीच्या गोष्टीसाठी ठेवण्यासाठी महादेव सावकर यांना सांगितलं की तुम्ही मदत करा. काल आम्ही लास्ट दिवशी पण महादेव सावकर यांच्याकडे गेलं. त्यांनी म्हटले ठीक आहे माझा होकार आहे, तुम्ही काही काळजी करू नका म्हटले. तेव्हा काय थोडं मला धीर आलं. तसेच कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आणि आपल्या पाहुणे विरोधी मित्र कोणाचं पण काम असेल तर त्यांच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. त्यांनी आपल्या परीने त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये काम करू लागतात. आणि काही गोष्टी अशा आहेत की ते सांगायचं म्हटलं तर विनोदी वाटतात. आयुष्यात कधी घरातल्या तांब्यावर मी पाणी नाही उचललं तर असं लक्षात आलं मुलींच्या बाबतीत हळदी कुंकूचं का सेट आणण्यासाठी मी गोरेगाव गेलो होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरमई आणि काय ते मुलींचं ते हा सुरमई ते गेलं तर अक्षरशः आम्हाला इतकं हसू आलं की त्यांना काय सांगायचं त्याचं दुकानात जाऊन ते पण आम्हाला कळत नव्हतं. तेव्हा गेलो आम्ही पहिल्यांदा गेलो अत्तरचं दुकानात गेलो तिथं. त्यांना म्हटलं सुरमई दाणी मच्छरदाणी म्हटलं ते सगळेच हसू लागले. आम्हाला पण खूप हे वाजलं. नंतर हळदी कुंकू तिथं गेलं, मल्लूला पण घेऊन गेलो होतो. तिथं पण एक अक्षरशः असं विनोद झालं की हळदी म्हटलं नेमकं कशाचा हळदीचा कार्यक्रम काय विचारत होते. नाही म्हटलं आम्ही आमच्या बायको मैत्रिणींना हळदी कुंकू शर्ट द्यायचं आहे त्यासाठी आम्हाला पाहिजे. मग त्यांना सांगितलं म्हणजे काही घरात ही काम करत नाही अजूनपर्यंत. मला जेव्हा तिथं बाजारात गेल्यावर कळालं की म्हणजे आता आपलं एक फॅमिली म्हणून समजा. मला असं वाटलं फॅमिलीमध्ये म्हणजे आपली आई कष्ट करते, आपली आई कष्ट करते, आपण इकडे तिकडे बाहेर येतो. तेव्हा मला कळलं की घरातलंही काही कामं करावं. पण जेव्हा आपण केलं सिनेमा तेव्हापासून असं वाटू लागलं पण घरात पण आता काय करतो दररोजचं म्हणजे काही घरचं काम करतो म्हणजे पाणी भरणे असं काम करतो. एवढंच की स्नेह म्हणून आपल्याला घरचं पण काम करायचं आठवलं.
आणि सध्या आम्ही ग्रामपंचायतीमध्ये काम करतो, म्हणजे काही वार्डामध्ये काम चालू आहे आमचं. आणि ह्या कामावर आपल्या सेम आमच्या ग्रामपंचायतीत 3-4 कामं राहिले, म्हणजे ती कामं नाही चालू ठेवत. तसंच आमच्या वर्षी नाटक पण होतं, दरवर्षी नाटक म्हणजे नाटकाचं काम, ग्रामपंचायत काम, नाटकाचं काम सोडून या 3 महिन्यासाठी मी पूर्ण वेळ शाळेसाठी दिलं. माझ्या मित्रांनी सांगितल्यामुळं माझे काम तसंच राहिले. आता इथून माझे काम करावं असं मला इच्छा वाटतं. आयुष्यात सर्व मित्र भेटतात, भेटत नाही असं काही. आणि याच्यामध्ये मला एक असं एक बोल कळालं की एक म्हणी आहे, तेवढं म्हणून दाखवतो तुमच्या बघा. रक्ताचं नातं क्षणातच तुटतं, रक्ताचं नातं क्षणातच तुटतं, आपलंच मन आपल्या मनात फुटतं, आपलंच मन आपल्या मनात फुटतं. खरंच माझ्या मनाला एकच नातं पडतं. मित्रांनो मैत्रिणींनो, तुमच्यासारखे मित्र असायला नशीबच असावं लागतं, नशीबच असावं लागतं. सर्वांनी लक्ष द्या. श्री मल्लाप्पा कोल्हापुरे प्रशाला व ज्युनियर कॉलेज आयुर्वेद, आदरणीय सर्व माझे गुरुवर्य आणि माझे सर्व मित्र मैत्रिणींनो, आज आपण सर्वजण गेट टुगेदर साठी इथे एकत्रित जमलेले असताना आज पुन्हा एकदा जुने दिवस जे की आपण 11वी आणि 12वी मध्ये असताना जे सर्व विषयाचे तास वर्गामध्ये असताना जा केलेली मस्ती, मित्रासोबतच्या न विसरणाऱ्या आठवणी, आज त्या सर्व गोष्टी ताज्या झालेल्या आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये. आणि या ठिकाणी आपल्या मनगत थोडक्यातच व्यक्त करायचा बोलण्यासाठी भरपूर विषय आहे. जवळजवळ 18-20 वर्ष जे मनामध्ये विचार आहेत ते आपण इथं व्यक्त करू पाहत आहोत, पण त्यासाठी वेळेचंही बंधन आहे आपल्याला. आणि सर्वांनी या वेळेचं भान ठेवून अगदी 2च मिनिटांमध्ये मी माझ्या भाषेवर मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम आपल्या कॉलेजबद्दल बोलत असताना, आपले कॉलेज हे संस्कार घडवणारे एक पवित्र माध्यम आहे. आपले श्री मल्लाप्पा कोल्हापुरे प्रशाला आहेरवाडी हे संस्कार घडवण्याचे एक पवित्र माध्यम म्हणून उदयास आलेलं आहे. आणि मला अभिमान वाटतो, सार्थ अभिमान वाटतो की मी या कॉलेजचा विद्यार्थी आहे. या कॉलेजमध्ये असताना समस्त खेडेगावातील म्हणजे पंचक्रोशीमध्ये असं अग्रगण्य शिक्षण देणारी एक संस्था म्हणून सर्व नावारूपाला आलेली आहे. आणि शाळेची प्रगती ही विद्यार्थ्यांच्या यशावरती अवलंबून असते. कोणत्याही शाळेची प्रगती या विद्यार्थ्यांच्या यशावरती अवलंबून असते. आणि आपण इथं पाहतो फक्त 2000 आम्ही 10वी पर्यंत आमच्या गावात शिक्षण झाल्यामुळं 11वी 12वी म्हणजे 2008 आणि 2006च्या 2च म्हणजे एकाच बॅचचे विद्यार्थी ते जमलेले आहेत. आणि या एकाच बॅच मध्ये इतके यशस्वी विद्यार्थी आहेत, म्हणजे आपल्या शाळेचं प्रगतीचा आराखडा किती उंच गेलेला आहे यातून आपल्याला दिसून येतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्याच्या ताटातील भाकरी ओरबाडून खाणे ही विकृती असते. दुसऱ्याच्या ताटातील भाकरी ओरबाडून खाणे ही विकृती असते आणि आपल्या ताटातील भाकरी दुसऱ्यांना देणे ही स्वीकृती असते. आपल्या ताटातील भाकरी ही दुसऱ्यांना देणे ही स्वीकृती असते. आणि या स्वीकृतीचं शिक्षण, संस्काराचे शिक्षण आम्हाला श्री मल्लाप्पा कोल्हापुरे प्रशाला आहेरवाडी यावरून मिळाले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शाळेने आम्हाला आयुष्यभर पुरेल असे संस्काराची शिदोरी दिलेली आहे. या शाळेने आम्हाला आयुष्यभर पूर्ण उरेल अशी संस्काराची मूल्य रुजवण्याची जे काही मूल्य आहेत ते आमच्या मनामध्ये रुजवलेले आहेत. त्यामुळे आयुष्यभर मी या आपल्या श्री मल्लाप्पा कोल्हापुरे प्रशाला ज्युनियर कॉलेजचा कायम शेवटच्या श्वासापर्यंत ऋणी असेल. आता शाळेबद्दल 2 शब्द झाले तर मी माझ्या शिक्षकाबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. ही एक संधी आहे, ही एक अत्यंत चांगली संधी आलेली आहे आपल्या समोर की गुरु समोर नतमस्तक होण्याची एक चांगली संधी आलेली आहे. त्यामुळं गुरुविना ना मिळे ज्ञान, गुरुविना ना मिळे ज्ञान, गुरुविना ना मिळे सन्मान, गुरुविना ना मिळे सन्मान. जीवन भवसार तराया, जीवन भवसार तराया, चल बंधू या गुरुराया, चल बंधू या गुरुराया. सर्वात प्रथम आमचं शिक्षण 10वी पर्यंत बंकरी हायस्कूल झाल्यामुळं मला येथील 5वी ते 10वी पर्यंत शिक्षकांचं जे काही त्यांचा अध्यापनाचा ते अनुभव आलेला नाही, पण ते अतिशय मनमिळावू होते, सर्वांशी समजून घेणार होते. असे कुणाल मॅडम आता आपल्या कॉलेजचे प्राचार्य झालेले आहेत. त्यानंतर सर्वात प्रथम कटारे मॅडम जे यांनी इतिहास शिकवत असताना वर्गामध्ये 130 पेक्षा जास्त विद्यार्थी होते.
आणि 130 पेक्षा जास्त विद्यार्थी असताना वर्गामध्ये गटारे मॅडम आल्यानंतर ते जेव्हा पानिपतचं युद्ध शिकवत असतील समोर ते प्रत्यक्ष युद्ध चालू आहे की काय असं वातावरण वर्गामध्ये होतं. 1758चा उठाव शिकत 1857चा उठाव शिकत असताना समोर ती घटना प्रत्यक्ष घडत आहे की काय असं त्यांचं शिकवण्याची पद्धत होती. त्यामुळं आम्हाला इतिहास विषयाची गोडी या तेव्हापासून निर्माण झालेली आहे. आणि अर्थशास्त्र आणि सहकार विषय शिकवणारे आमचे भाले सर, अर्थशास्त्र आणि सहकार शिकवणारे आमचे भाले सर, त्यांनी शिकवलेलं मागणी आणि पुरवठा सिद्धांत आजही आम्हाला तोडपाठ नाही. मागणी आणि पुरवठा अंश लक्ष अर्थशास्त्र वगैरे सगळं आम्हाला आज सुद्धा म्हणजे पाठांतर आहे त्याचं, इतकं ते अध्यापनाचं व्यवस्थित कार्य करत होते. त्यानंतर चव्हाण सर हे आम्हाला भूगोल विषयाचे शिक्षण शिकवत होते. पृथ्वी ज्याप्रमाणे गोल असते भूगोल विषयामध्ये महत्वाचं आहे, तसा विद्यार्थ्यांनी इथेही चौकोन त्रिकोण असला तरी त्याला वर्गामध्ये गोल गोल शिकवण्याचं काम चव्हाण सर करत होते. त्यांचे अनुपस्थिती मला इथं प्राचार्याने जाणवत आहे. त्यानंतर पवार सर, ज्यांच्यामुळे आम्हाला मराठी विषयाची गोडी निर्माण झाली. म्हणजे आपलं वय असं साधारण 11 16 ते 18 वर्षाचं, त्या वयामध्ये ह्या अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचं काम आमच्या शिक्षकांनी केलेलं आहे. त्यामध्ये मराठीचं शिक्षण देण्याचं काम आदरणीय पवार सर यांनी केलेलं होतं. आणि त्यांच्यामुळे मी 11वी 12वीला असतानाच जे की कादंबऱ्या आवाज वाचन करा असं ते सांगत होते, त्यामुळे मी जेव्हा बलूत उचलल्या आणि कोल्हाट्याचं पोर, छावा, मृत्युंजय ह्या कादंबऱ्या 11वी 12वी मध्ये असतानाच वाचलेल्या होत्या. त्यामुळे आम्हाला त्यांचंही शिक्षण किंवा त्यांचं योगदान आयुष्यभर पूर्ण होईल असं मला सांगावंसं वाटतं. आणि जीववर्णी सर इंग्लिश विषयाचं अध्यापन करत होते. आणि सरांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी 10वी पर्यंत इंग्लिश विषयाला आमच्या गावामध्ये मला चांगले मार्क पडत होते. श्री हनुमान विद्या मंदिर बंकलगी येते. पण 11वी 12वी मध्ये आल्यानंतर मला कमी मार्क पडायला लागले. आणि सरांनी एक आपलं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कप जिंकलेला होता. आणि सरांनी त्याच्यावरती आम्हाला होमवर्क दिलेला होता गृहपाठ. आणि मी माझ्या परीनं होमवर्क जवळजवळ 5 पानाचा इंग्लिशमध्ये 12वी मध्ये असताना लिहिलं होतं. सरांनी मला शाबासकी दिलेली होती. एवढं छान निबंध मी त्यावेळेस सरांच्यामुळे लिहू शकलेलो होतो. आणि यांच्यामुळेच आज मी आता इथं घडलो किंवा इथं जे काही बोलायचे ताकद निर्माण झालेली आहे या आपल्या शिक्षण संस्थेमुळे आणि या आम्हाला अध्यापन केलेल्या सर्व शिक्षकांमुळे झालेलं आहे. हे झालं शिक्षकाबद्दल. आता मित्रांबद्दल बोलत असताना आम्ही 2 वर्ष बंगलीतून चालत येत होतो शाळेला येत असताना. आणि त्यामुळे आमच्या गावातील मुलं थोडेसे लाजरे बुजरे संयमी होते. आहेरवाडी आणि फताटवाडीचे मुलं भरपूर होते. आणि विशेषतः आपला राठोड 12वीत असताना सगळ्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांमध्ये हा फेमस विद्यार्थी होता. म्हणजे आमच्या सांगण्यात उद्देश हाच आहे, बंकरगीचे मुलं शांत संयमी होते आणि आहेरवाडीचे थोडं कोडकर, त्याही पेक्षा कोडकर फताटवाडीचे मुलं होते. थोडा नाराज होऊ नका, मी ओपनली सांगतो तुम्हाला. आणि तेही आज माझ्या जीवाभावाचे मित्र झालेले आहेत. हे या माझ्या शाळेची देणगी आहे. आणि ज्याप्रमाणे सगळ्यात शेवटी आता जास्त वेळ घेता मी माझं शेवटचं मनोगत व्यक्त करतो. शेवटी आपण इथून काय घेऊन जायचं आहे. करिअरमध्ये पुढे जाताना पैसा हा सोबतीला हवाच असतो. सोबत प्रसिद्धीची साथ मिळाली तर मजाच वेगळी असते. पण हे सगळं होत असताना आपण मूळ कोण आहोत, कुठून आलोय, कोणाच्या साथीने हा पल्ला गाठलाय याची जाण नेहमीच ठेवायला पाहिजे. अगदी पावलं पावली आणि ती जाण आहे ही कृतीतून आपण दाखवली पाहिजे. शब्दापेक्षा भावनेपेक्षा आपलं कार्य आपण कृतीतून दाखवलं पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मैत्री कधी शिकवण कधी आठवण, मैत्री कधी शिकवण कधी आठवण, तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण, तरी ह्या जीवनात सुखाचा आसमंत फुलवणारी मैत्री असावी, एक वेगळं आयुष्य घडवणारी. असं आपलं मैत्रीचा जो ठेवा आहे हा आपल्या 2008च्या बॅचने आयुष्यभर आपण सोबत एकमेकांच्या संबंधात राहू, एकमेकांना अडीअडचणीमध्ये मदत करू. आणि एवढे बोलून माझे 2 मनोगत संपवतो. आणि मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.